Good morning, all my dear student. काल व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्वाची व्याख्या, त्याचं स्वरूप हा मुद्दा आपण सुरू केलेला होता. काल व्यक्तिमत्वाच्या व्याख्येमध्ये नॉर्मन मन यांची व्याख्या आपण बघितली होती. त्यानंतर वुडवर्थ नावाचे जे मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी जी व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगितली होती, व्यक्तीच्या संपूर्ण वर्तनाची गुणवत्ता म्हणजेच व्यक्तिमत्व, ही व्याख्या सुद्धा आपण काल बघितली होती. आणि शेवटी अल्पोर्ट यांची जी व्याख्या आहे, व्यक्तीच्या वर्तनाची गुणवैशिष्ट्ये व विचार निर्धारित करणाऱ्या मनोशारीरिक प्रणालीच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व असं म्हणतात. ही व्याख्या काल आपण बघितली होती. आज या व्याख्येच्या अनुषंगाने या व्याख्येचे जे महत्त्वाचे पैलू आहेत, ते महत्त्वाचे पैलू म्हणजे व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे पैलू आपण आज बघणार आहोत. बघा, या व्याख्येमध्ये पहिला महत्त्वाचा पैलू आहे किंवा पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते आहे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन. आता समायोजन म्हणजे काय? परिस्थिती आपल्याला माहिती आहे, आपली सामाजिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणात्मक परिस्थिती जशी काही असेल ते. पण समायोजन म्हणजे काय? तर समायोजन म्हणजे प्राप्त परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणे, परिस्थितीशी जुळवून घेणे, ऍडजस्टमेंट करणे. ऍडजस्टमेंटलाच मराठीमध्ये समायोजन असं म्हटलं जातं. आपण ऍडजस्ट करतो. बघा, जेव्हा आपण बसमध्ये प्रवास करतो, बसमध्ये गर्दी असते, तर त्यावेळेस लोक एका सीटवरती 2 लोक बसू शकतात किंवा 3 लोक बसू शकतात. पण 4-4 लोक एका सीटवरती बसलेले आपल्याला बघायला भेटतात. ज्या सीटची कॅपॅसिटी 2 सीटची असते, त्या ठिकाणी 3 लोक बसतात. म्हणजेच ते समायोजन करतात, ऍडजस्टमेंट करतात. बसमध्ये गर्दी असते. गर्दीची परिस्थिती असल्यामुळे हे लोक त्या वातावरणाशी, त्या परिस्थितीशी समायोजन करताना आपल्याला दिसतात. तर समायोजन म्हणजे काय? तर समायोजन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे, ऍडजस्टमेंट करणे. गृहिणी कमी पैशांमध्ये आपलं घर चालवतात म्हणजे ऍडजस्टमेंट करतात. पुरुष मंडळी कमी पगारामध्ये आपलं कुटुंब चालवतात म्हणजेच ऍडजस्टमेंट करतात. कंपनीतले कामगार कमी पगारात नोकरी करतात म्हणजेच ऍडजस्टमेंट करतात. विद्यार्थी पेपर लिहायला वेळ कमी असताना वेगाने पेपर लिहितात म्हणजेच ऍडजस्टमेंट करतात. तर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर आपल्याला आवडत नसेल, तरी पण त्या व्यक्तीसोबत आपण बोलतो, राहतो, म्हणजेच त्या व्यक्तीसोबत आपण ऍडजस्ट करतो. तर अशा पद्धतीने माणसाचं जे काही व्यक्तिमत्व आहे, ते माणसाचं व्यक्तिमत्व परिस्थितीशी ऍडजस्टमेंट करायला शिकवते, परिस्थितीशी समायोजन करायला शिकवते. मग ती परिस्थिती भौतिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, वातावरणीय किंवा नैसर्गिक परिस्थिती असेल, कुठली का परिस्थिती असे ना, तर लोक आपल्या अंतर्गत व्यक्तिमत्वामुळे, आपल्या विचारांमुळे, आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे, आपल्या क्षमतांमुळे ते ऍडजस्ट करायला शिकताना आपल्याला दिसतात. म्हणून व्यक्तिमत्वामुळे आपण आपल्या परिस्थितीशी कसे ऍडजस्टमेंट करू, कसे समायोजन करू, हे आपलं व्यक्तिमत्व ठरत असताना आपल्याला दिसते. उदाहरणार्थ, जर प्रामाणिक माणूस असेल आणि प्रामाणिक माणूस भ्रष्ट वातावरणामध्ये जर का गेला,
तर तो त्या भ्रष्ट वातावरणाशी एक तर त्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं, म्हणजे जुळून घ्यावं लागतं, त्याला पण भ्रष्टाचार करावं लागतं, किंवा तो त्या भ्रष्ट वातावरणाला बदलण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने प्रामाणिकपणा हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक गुण आहे आणि त्या गुणामुळे एकतर ती व्यक्ती त्या वातावरणाशी झगडा करते, संघर्ष करते, ते वातावरण बदलण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसते, किंवा त्या वातावरणाशी जुळवून घेते. ती भ्रष्टाचार करणार नाही, पण जे लोक भ्रष्टाचार करतात त्यांना विरोधही करणार नाही. म्हणजेच ऍडजस्टमेंट करते, जुळवून घेते. तर अशा पद्धतीने व्यक्तिमत्व आपल्याला परिस्थितीशी ऍडजस्टमेंट करायला भाग पाडताना आपल्याला दिसते. तर हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. मनोशारीरिक प्रणाली. आपण काल बघितलं, की माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे नुसतं शरीर नाही, नुसतं रूपसौंदर्य नाही, नुसता रंग, रूप, चेहरा म्हणजे व्यक्तिमत्व नाही. नुसतं राहणीमान म्हणजे व्यक्तिमत्व नाही. तर हे बाह्य व्यक्तिमत्व झालं. जसं बाह्य व्यक्तिमत्वात माणूस दिसायला सुंदर असला पाहिजे, रंगाने गोरा असला पाहिजे, राहणीमानाने नीटनेटका असला पाहिजे, केश रचना व्यवस्थित असली पाहिजे, वेशभूषा व्यवस्थित असली पाहिजे, नाक डोळे छान असले पाहिजेत. हे तर छान असायलाच पाहिजे. पण त्याही पेक्षा माणूस आतून छान असायला पाहिजे. आतून छान असणे म्हणजे काय? तर मनाने, विचाराने, क्षमतांनी, बुद्धिमत्तेने, कौशल्यांनी तो सुंदर आणि छान असायला हवा. जर माणूस बाहेरूनही सुंदर दिसतो, स्वभावाने, विचाराने पण सुंदर आहे, तर तो माणूस इतर लोकांपेक्षा वेगळा, इतरांवरती लवकरात लवकर छाप पाडू शकतो. इतर लोकांवरती लवकरात लवकर प्रभाव पाडू शकतो. केवळ फक्त दिसायला सुंदर असणारे लोकच प्रभाव पाडू शकतात असं नाही. स्वभावाने, विचाराने, वागण्याने सुंदर असणारे लोक सुद्धा इतर लोकांवरती प्रभाव पाडू शकतात. म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे केवळ फक्त शारीरिक गुणधर्म म्हणजे व्यक्तिमत्व नाही. म्हणजे दिसायला सुंदर असणं म्हणजे व्यक्तिमत्व नाही. नीटनेटकं राहणं म्हणजेच व्यक्तिमत्व नाही. तर दिसायला एक छान असायला हवं, नीटनेटकं पण राहायला हवं. त्याचसोबत आपले स्वभाव देखील छान असायला हवा. आपण स्वभावाने देखील सुंदर असायला हवं. तर आपण अधिक लोकांवरती प्रभाव पाडू शकतो. अधिक लोकांना आपण प्रभावित करू शकतो. अन्यथा आपण प्रभावित करू शकत नाही. जर आपण महात्मा गांधींचं उदाहरण जर घेतलं, तर गांधी दिसायला जर म्हटलात, तर दिसायला फारसे काही ते सलमान सारखे होते असं अजिबात नाही. पण त्यांनी जे भारतभरातल्या लोकांवरती जो प्रभाव गाजवला, जो प्रभाव त्यांनी टाकला, लोकांवरती पडला, तो प्रभाव केवळ फक्त त्यांच्या वर्तनामुळे, त्यांच्या वागणुकीमुळे, त्यांच्या विचारामुळे पडल्याचं आपल्याला दिसतो. आणि ज्या माणसाची शरीरयष्टी काही बलदंड नव्हती, फार उंचपुरे नव्हते ते, फार जाडजूड असे होते असेही नव्हते, फार पैशावाले होते असंही नव्हते. पण माणसाचे विचार आणि वर्तन यामुळे त्यांनी देशातल्या लोकांवरती प्रभाव पडला. लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले, त्यांना साथ दिली आणि त्यांनी इंग्रजाला चले जावचा नारा दिल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे केवळ फक्त रूपसौंदर्याने सुंदर असणे म्हणजे व्यक्तिमत्व नाही. सुंदर तर असायलाच पाहिजेत, पण त्यापेक्षाही माणूस मनाने किती सुंदर आहे, मनाने किती प्रांजळ आहे, मनाने किती स्वच्छ आहे, याच्यावरती देखील माणसाचं व्यक्तिमत्व निर्धारित होताना आपल्याला दिसते. म्हणून मनोशारीरिक प्रणाली हा शब्द खूप महत्वाचा आहे या व्याख्येमध्ये. मन पण आहे आणि शरीर पण आहे. व्यक्तिमत्व दोन्ही घटकांपासून बनलेलं आहे. केवळ फक्त शरीर म्हणजे माणूस नाही किंवा फक्त मन म्हणजे माणूस नाही, तर या दोघांचं संमिश्र रूप म्हणजे माणूस आहे. मन आणि शरीर एकत्र आल्याशिवाय काम होऊ शकत नाही. जसे आपल्या डोक्यातनी विचार येतात, म्हणजे मनात विचार येतात आणि ते विचार मग आपण अंमलातनी आणतो. हात असतील, पाय असतील, शारीरिक अवयव असतील, त्या अवयवाच्या माध्यमातून अंमलातनी आणताना आपल्याला दिसतो.
पण अगोदर विचार कुठे निर्माण होतो? अगोदर विचार इथे निर्माण होतो. नंतर मग त्याच्यावरती काम आपले हात करू लागतात, त्याच्यावरती काम आपले पाय करू लागतात, त्याच्यावरती काम आपलं तोंड करू लागते, जीभ करू लागते किंवा आपल्या शरीराचे जे काही वेगवेगळे अवयव आहेत, ते वेगवेगळे अवयव त्याच्यावरती काम करताना आपल्याला दिसतात. म्हणून हे बघ, हे तर महत्वाचं आहे, पण शरीर पण तितकंच महत्वाचं आहे. मी बऱ्याचदा म्हणतो, की आपल्याला मन महत्वाचं की शरीर महत्वाचं? काय वाटतं तुम्हाला? शरीर महत्वाचं की मन? दोघी सर. दोघेही महत्वाचे. मी बऱ्याचदा म्हणतो, की मन हे ड्रायव्हर सारखं आहे आणि शरीर हे गाडीसारखं आहे. जोपर्यंत ड्रायव्हर गाडीमध्ये बसत नाही, गाडीचं बटन स्टार्ट करत नाही आणि गाडीमध्ये गिअर टाकून गाडी चालवत नाही, तोपर्यंत गाडी चालणार नाही. तशाच पद्धतीने जोपर्यंत इथे विचार येत नाही, इथे विचार आल्याशिवाय म्हणजे मनात विचार आल्याशिवाय आपला हात असेल, पाय असेल, काम करत नाही. मी बऱ्याचदा म्हणतो, की माणूस चालतो पायाने, पण पूर्वेला जायचं की पश्चिमेला जायचं हे पाय ठरवतात का? नाही सर, मन. नाही सर. मन ठरवते. बरोबर आहे. आपण जेवण करतो, बरोबर. भोजन करतो जिभेने. जिभेने आपण वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेतो आपण. पण किती खायचं, किती रुपयाचं खायचं, कोणत्या हॉटेलमधून खायचं, गुलाबजामुन खायचे की जिलेबी खायची, पावळा खायचा की रस्सावळा खायचा, हे कोण ठरवतं? जीभ नाही ठरवत ना. कोण ठरवतंय? मन. मन ठरवते. आपण ऐकतो कानाने, पण काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं. डोंगरे सर शिकवतात 40 मिनिटं, 45 मिनिटं. पण त्यातलं काय लक्षात ठेवायचं आणि काय नाही लक्षात ठेवायचं, हे कोण ठरवते तुमचं? मन. मन ठरवते. मन. कान कान नाही ठरवत. म्हणून मन पण महत्वाचं आहे मित्रांनो आणि शरीर पण महत्वाचं आहे. मन आणि शरीर या दोघांपासून माणूस तयार होतो. नुसत्या शरीराने माणूस होत नाही आणि नुसत्या मनाने पण होत नाही. मन आणि शरीर हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत. म्हणून मानस भौतिकीचं गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. मन आणि शरीर याच्यापासून माणसाचं व्यक्तिमत्व घडताना आपल्याला दिसते. मग आता याच्यातले मानसिक घटक कुठले आणि शारीरिक घटक कुठले? तर शारीरिक घटकामध्ये आपले हात आहे, पाय आहे, कान आहेत, डोळे आहेत, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, दात आहेत, केस आहेत, नख आहेत. ह्या सगळ्या गोष्टी शारीरिक घटकांमध्ये येतील. आपल्या शरीराचे अंतर्गत अवयव जे आहेत, त्याच्यातनी हृदय आहे, काळीज आहे, फुफ्फुस आहे, आतडी आहेत, जे काय आहे ते, पाठीचा मणका आहे. हे सगळे शारीरिक घटक आहेत. मग मानसिक घटक कुठले? तर मानसिक घटकांमध्ये विचार, विचार प्रक्रिया. काय विचार प्रक्रियेशिवाय आपण जीवन जगू शकू का? एखाद्या माणसाची विचार प्रक्रियाच ब्लॉक झाली, त्याचा ब्रेन काम करेनासा झाला, तर तो माणूस वाचू शकेल का पुस्तक? नाही सर. नाही वाचू शकणार. ती एखादी गृहिणी असेल, तर ती गृहिणी स्वयंपाक करू शकेल का स्वयंपाकघरात? नाही नाही, सर. नाही करू शकणार. किंवा एखादा ड्रायव्हर असेल तर गाडी चालवू शकणार नाही. एखादा शिक्षक असेल तर शिकू शकणार नाही. म्हणून विचार प्रक्रिया हे मानसिक प्रक्रियेमध्ये येते किंवा मानसिक घटकांमध्ये येताना आपल्याला दिसते. विचार प्रक्रिया आहे. त्यानंतर स्मरण प्रक्रिया, ज्याला आपण स्मृती प्रक्रिया म्हणतो, मेमरी. हा पण मेंदूचाच भाग आहे. आपण माहिती 5 पंचेंद्रियाच्या माध्यमातून जमा करतो आणि ती माहिती आपल्या मेमरीमध्ये, मेंदूमध्ये आपण साठवतो. त्या माहितीवरती आपलं काम चालतं. जसं डिझेल भरलं की पेट्रोल भरलं की गाडी चालते. तशा पद्धतीने आपल्या मेमरीमध्ये जी माहिती साठवली जाते, त्या माहितीवरती आपला वर्तन व्यवहार चालतो. आपण पेपर का लिहितो? विद्यार्थी लोक पेपर का बरं लिहितात? तर त्यांच्या जे 6 महिन्यातनी, 4 महिन्यातनी त्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं असतं, ते शिक्षण त्यांनी मेमरीमध्ये साठवलेलं असतं, स्मृतीमध्ये ठेवलेलं असतं साठवून आणि मग ते आठवायचं असतं आणि ते लिहायचं असतं. पण इथेच जर का नसेल, तर ते हातात येईल का? लिहिता येईल का? नाही लिहिणार. आपण म्हणतो, आळात असेल तर पोहऱ्यात येईल. आळात असायला पाहिजे तेव्हा ते पोहऱ्यात येईल. म्हणजे इथे असायला पाहिजे, तेव्हा ते आपल्या हातामध्ये येईल. तेव्हा आपण पेपर लिहू शकू. वेगाने पेपर लिहू शकू, आनंदाने पेपर लिहू शकू, 3 तास पेपर लिहू शकू. कदाचित 3 तासही आपल्याला कमी पडू शकतील, जर इथे मटेरियल खूप असेल तर. तर स्मरण प्रक्रिया ही हा मानसिक घटक आहे. भावना, आपण प्रेम करतो, आपण संताप करतो, आपल्याला भीती वाटते, आपल्याला राग येतो, चिडचिड करतो. ह्या सगळ्या वेगवेगळ्या भावना आहेत. भीती, संताप, राग ह्या वेगवेगळ्या भावना आहेत. प्रेम, मत्सर,
द्वेष. तर ह्या सगळ्या भावना आहेत. तर भावना पण मानसिक घटकामध्ये येताना आपल्याला दिसतात. आणि प्रेरणा, जसं आपल्याला कोणीतरी शिक्षक म्हणून स्वीकारलं पाहिजे, कोणीतरी विद्यार्थी म्हणून स्वीकारलं पाहिजे, कोणीतरी आई म्हणून स्वीकारलं पाहिजे, कोणीतरी वडील म्हणून स्वीकारलं, कोणीतरी मित्र मैत्रीण म्हणून आपल्याला स्वीकारलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रेरणा आहेत माणसाच्या, आपण बघितल्या मागच्या. सामाजिक प्रेरणा आपण बघितल्या, मानसिक प्रेरणा बघितल्या. तर हे सगळे घटक मानसिक घटकामध्ये येताना आपल्याला दिसतात. म्हणून व्यक्तिमत्व मन आणि शरीर या दोन्ही गोष्टींपासून बनलेलं आहे. केवळ फक्त शरीर म्हणजे व्यक्तिमत्व नाही. पण आपण बऱ्याचदा एखादा माणूस, एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल, तो दिसायला सुंदर दिसला, आपण म्हणतो वाह! क्या ग्रेट पर्सनॅलिटी आहे. पण मित्रांनो, तो माणूस किंवा ती लेडीज जरी दिसायला सुंदर असेल, पण ती स्वभावाने कशी आहे, ती विचाराने कशी आहे, वागण्याने कशी आहे, जोपर्यंत ती वागण्याने, स्वभावाने सुंदर ठरत नाही, तोपर्यंत तिचं शारीरिक सौंदर्य देखील काही काम करू शकत नाही. अशा बऱ्याचशा लेडीज असतात, ते दिसायला खूप सुंदर असतात, पण ते आपल्या सासऱ्याशी, आपल्या नवऱ्याशी, आपल्या मुलाशी, आपल्या सासू-सासऱ्यांशी व्यवस्थित वागत नाहीत. तर त्या घरामध्ये भांडणही भांडण, तंटेही तंटे चालताना आपल्याला दिसतात. त्यात त्या सुंदरतेला काही चाटत बसणार का आपण? ती सुंदरता काही कामाची आहे का? नो डाउट माणूस बाहेरूनही सुंदर असलं पाहिजे आणि माणूस आतूनही सुंदर असलं पाहिजे. म्हणजेच माणसाचं व्यक्तिमत्व बाहेरचंही सुंदर असलं पाहिजे आणि त्याच बाहेरच्या सुंदरतेसारखीच माणसाची अंतर्गत सुंदरता जी आहे, मनाची सुंदरता जी आहे, विचारांची सुंदरता जी आहे, व्यक्ती अंतर जे काही व्यक्तिमत्व आहे, आंतरिक व्यक्तिमत्वाची सुंदरता आहे, ती आंतरिक व्यक्तिमत्वाची सुंदरता देखील बाह्य सुंदरतेपेक्षाही महत्त्वाची आहे. संसार केवळ फक्त बाह्य सुंदरतेवरती चालतो का नवरा-बायकोंचा? नाही सर. दोघा नवरा-बायकोचा संसार केवळ फक्त नवरा सुंदर दिसायला आहे म्हणून बायको दिसायला सुंदर आहे म्हणून संसार चालत नाही. ते विचाराने सारखे आहेत. विचार एकमेकांशी जुळतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांचा आदर करतात, एक दुसऱ्याला मदत करतात, सहकार्य करतात. म्हणून तर त्यांचा संसार चालतो. आयुष्यभर चालतो, मरेपर्यंत चालतो. आणि ज्या लोकांचे विचार जुळत नाहीत, जरी ते दिसायला सुंदर असले, तरी त्यांचं मधातच घटस्फोट होऊ शकतो. तर अशा पद्धतीने माणूस बाह्य सुंदरता बाह्य सुंदरतेने माणूस नटलाच पाहिजे. पण त्याही पेक्षा त्याची आंतरिक सुंदरता खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना केवळ फक्त बाह्य सुंदरतेवरून मार्क मिळतात का? एखादा विद्यार्थी, नाही सर. एखादी विद्यार्थिनी शारीरिकदृष्ट्या सुंदर आहे, खूप सुंदर आहे. निसर्गाने त्याला खूप सुंदरतेची देण दिलेली आहे. पण तो बाहेरून सुंदर आहे म्हणून त्याला मार्क भेटतात का? नाही सर. नाही. तो अभ्यास करेल, तो आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करेल, आपलं टॅलेंट डेव्हलप करेल, त्याच्यावरती मार्क अवलंबून आहे. म्हणजे आंतरिक सुंदरतेवरती मार्क अवलंबून आहे. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मनोशारीरिक प्रणाली म्हणजेच मनोशारीरिक प्रणालीचं गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. मन आणि शरीर या दोघांपासून व्यक्तिमत्व बनताना आपल्याला दिसते. तिसरं तिचं वैशिष्ट्य आहे त्या व्याख्येचं, ते म्हणजे गतिशील संघटन आहे. माणसाचं व्यक्तिमत्व हे गतिशील संघटन आहे. मन आणि शारीरिक जसं दोघांचं मिळून ते बनलेलं आहे. तसंच ते गतिशील संघटन आहे. आता गतिशील संघटन म्हणजे काय? तर माणसाचं व्यक्तिमत्व, माणसाचे विचार, माणसाचे स्वभाव, माणसाच्या क्षमता, माणसाची कौशल्य, माणसाचे शारीरिक अ, सौंदर्य ह्या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत. सतत बदलणाऱ्या आहेत. मी कालच सांगितलं. आपण 5 वर्षापूर्वी जसे होतो तसे आज आहोत का? नाही सर. बघा तुम्ही 5 वर्षापूर्वीचा फोटो समोर ठेवा तुमचा आणि आजचा फोटो समोर ठेवा. कितीतरी तफावत तुम्हाला दिसेल तुमच्याच फोटोमध्ये. तुम्ही तुमच्या 5 वर्षापूर्वीच्या विचारांचा, स्वभावाचा थोडासा विचार करा आणि आजच्या स्वभावाचा, आजच्या विचाराचा विचार करा. ट्रिमेंडस चेंज तुम्हाला दिसेल. फारच फरक तुम्हाला बघायला भेटेल तुमच्यामध्येच. किंवा तुमचे आई-वडील पण तुम्हाला सांगत असतील, की "मयुरी, तू 5 वर्षापूर्वी अशी होती आणि आज मात्र तुझ्यात खूपच सुधारणा झालेली आहे. तुझ्या विचारामध्ये, तुझ्या वागण्यामध्ये खूपच सुधारणा झाली असेल." अशी तुमची आई, तुमचे वडील कधीतरी तुम्हाला म्हणतही असतील. म्हणजेच काय? माणूस आतून आणि बाहेरून बदलत असतो. बाहेरून बदलतो म्हणजे काय? तर त्याचं रूपसौंदर्य बदलत असते. त्याची उंची, त्याच्या शरीराची रचना. काही लोकं बालपणात हडकुळे असतील, सडपातळ असतील. आज जाड झाले असतील, म्हणजे बदललेले आहेत.
काही लोक उंचीने छोटे असतील, आता त्यांची उंची वाढलेली आहे, म्हणजे बाहेरून बदललेले आहे. काही लोक लहानपणी खूपच चिडचिड्या स्वभावाचे असतील, आक्रमक स्वभावाचे असतील, हट्टी स्वभावाचे असतील, आता तो हट्टी स्वभाव बदललेला असेल, शांत स्वभाव झाला असेल. म्हणजेच माणूस आतून आणि बाहेरून बदलतो. म्हणजेच माणसाचं व्यक्तिमत्व हे सतत बदलणार आहे. बदलणार म्हणजे काय? गतिशील आहे. जशी एका ठिकाणाहून निघलेली बस पुढे पुढे रस्ता चालत जाते, दुसऱ्या बस स्टॉपवर जाते, तिसऱ्या बस स्टॉपवर जाते, चौथ्या बस स्टॉपवर जाते. गती आहे, ती बदलत राहते बस स्टॉप. गावं बदलत राहते. तशा पद्धतीने माणसाचं जे काही व्यक्तिमत्व आहे, ते माणसाचे व्यक्तिमत्व हे सतत बदलत राहते. माणूस आतून आणि बाहेरून दोन्ही दृष्टिकोनातून माणूस बदलत असतो. म्हणजेच माणसाचे व्यक्तिमत्व हे गतिशील आहे. बघा, आपल्याकडे काही म्हणी आहेत. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. स्वभावाला औषध नाही. पण मित्र लक्षात घ्या, माणसाचा स्वभाव जसा पूर्वी होता तसा तो आयुष्यभर राहत नाही. त्याच्यामध्ये बदल होतातच. काही लोक तारुण्यावस्थेमध्ये तुम्ही ऐकलं असेल तुमच्या आईच्या तोंडून, की बेटा तुझे पप्पा ना तरुण होते ना तेव्हा इतके चिडचिडे होते, इतके संतापी होते, पण आता खूप शांत झाले. म्हणतात ना स्वभावाला औषध नाही, तर आहे. माणूस काळाच्या ओघामध्ये जसे माणसाचे अनुभव वाढत जातात, त्या अनुभवातून माणूस शिकत जातो आणि जसं अनुभवातून माणूस शिकत जातो, तसा माणसाचा स्वभाव, माणसाचे विचार, माणसाची वागण्याची पद्धत, माणसाची बोलण्याची पद्धत, माणसाची काम करण्याची पद्धत बदलताना आपल्याला दिसते. म्हणजेच माणूस हा गतिशील प्राणी आहे. त्याचं व्यक्तिमत्व हे गतिशील आहे, सतत परिवर्तन आहे, सतत परिवर्तनीय आहे. शारीरिकदृष्ट्या पण माणूस बदलतो, मानसिकदृष्ट्या पण बदलतो, भावनिकदृष्ट्या पण बदलतो, सामाजिकदृष्ट्या पण बदलतो. आता सामाजिकदृष्ट्या कसं बदलतो? तुमचे जे 5 वर्षापूर्वी मित्र-मैत्रिणी होते, ते मित्र-मैत्रिणी आजही कायम आहेत का? हो. हां? हो आहे. त्या मित्रांमध्ये काही नवीन मित्रांची भर पडली नाही का? 5 वर्षापूर्वी जे तुमचे हो मित्र सर. होते, नवीन मित्र आले नाहीत नवीन का? पण आहेत. नवीन पण आले असतील. काही जुने मित्र त्याच्यातून निघून पण गेले असतील, वगळल्या पण गेले असतील. बरोबर आहे ना? तसेच आहेत का? तोच आकडा आहे का? समजा डोंगरे सरांना 5 वर्षापूर्वी 10 मित्र होते. आज त्या डोंगरे सरांच्या 10 मित्राच्या आकड्यामध्ये फरक पडला नाही का? आणखी आकड्यामध्ये मित्राची संख्या वाढली नसेल का? कमी झाली नसेल का? तर निश्चितच मित्रांनो, कमी पण झाली, कमी पण होऊ शकते आणि वाढू पण शकते. म्हणजे माणूस सामाजिकदृष्ट्या पण बदलणारा प्राणी आहे. तुमचे 5 वर्षापूर्वी जितक्या लोकांसोबत ओळखी होत्या, तितक्या लोकांसोबत आज ओळखी आहेत का? त्याच्यामध्ये वाढ झाली नाही का? नवीन-नवीन लोकांशी तुम्ही भेटला नाहीत का? तर भेटलेले असाल. म्हणजे माणूस सामाजिकदृष्ट्या देखील बदलणार आहे. तर अशा पद्धतीने माणसाचे व्यक्तिमत्व हे गतिशील आहे. मन आणि शरीर या दोघांपासून ते बनलेलं आहे आणि ते सतत बदलणार आहे. लक्षात घ्या. शारीरिकदृष्ट्या पण, मानसिकदृष्ट्या पण, भावनिकदृष्ट्या पण. म्हणजेच ह्या जे म्हणी आहे, ह्या म्हणी त्या काळातनी कदाचित त्या लोकांना उचित वाटल्या असतील म्हणून ह्या म्हणी पडल्या. स्वभावाला औषध नाही. पण अनुभवातून माणूस बदलतो. अध्ययनातून माणूस बदलतो. शिक्षणातून माणूस बदलतो. आणि माणूस बदलण्यासाठीच, माणसामध्ये परिवर्तन होण्यासाठीच शिक्षणाची निर्मिती केलेली आहे. जगभर शिक्षण का बरं दिलं जातं विद्यार्थ्यांना? तर मुलं जशी लहान आहेत, तशी त्याच्यामध्ये आणखी काही बदल झाले पाहिजेत. त्यांच्या विचारामध्ये बदल झाले पाहिजेत. त्यांच्या वागण्यामध्ये बदल झाले पाहिजेत. त्यांच्यामध्ये नवनवीन कौशल्य निर्माण झाली पाहिजेत. नवीन प्रकारचं नॉलेज त्यांनी ग्रहण केलं पाहिजे. म्हणून तर ते शिक्षण व्यवस्था माणसाने निर्माण केलेली आहे. व्यक्तिमत्व घडवण्यासाठीच शिक्षण व्यवस्थेचा निर्मिती झालेली आहे. तर अशा पद्धतीने माणूस हा गतिशील प्राणी आहे. बदलणार आहे, सतत बदलणार आहे, आतून आणि बाहेरून बदलणार आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे वर्तनाची गुणवैशिष्ट्ये. आता वर्तनाची गुणवैशिष्ट्ये म्हणजे काय? तर काही लोक प्रामाणिक असतात, काही लोक जिद्दी असतात, काही लोक मेहनती असतात, काही लोक आळशी असतात, काही लोक झोपाळू असतात, काही लोक शांत स्वभावाचे असतात, काही लोक चिडचिड्या स्वभावाचे असतात, आक्रमक असतात, काही लोक घाबरट असतात, काही लोक लाजाळू असतात. कितीतरी माणसाच्या स्वभावाचे गुण वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. कितीतरी. काही लोक भित्रे असतात,
काहींना प्राण्यांची भीती वाटतं, काहींना अंधाराची भीती वाटतं. तर हे माणसाच्या वर्तनाचे गुणवैशिष्ट्य आहे. काही लोक प्रामाणिक आहेत. तो त्याच्या स्वभावाचा, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक गुण आहे. एखादा माणूस भित्र आहे, तर तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गुण आहे. एखादा माणूस धाडसी आहे, आत्मविश्वासू आहे, कणखर आहे, घाबरत नाही कशाला, त्याला कसली भीती वाटत नाही. तर तो आत्मविश्वासूपणा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गुण आहे. माणसाला प्रगती करण्यासाठी हे गुण खूप महत्त्वाचे असतात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आत्मविश्वास किराणा बाजारासारखा किराणा दुकानावर भेटतो का हो? ज्या पद्धतीने गहू भेटते, साखर भेटते, तांदूळ भेटतो, तशा पद्धतीने नाही किराणा सर. बाजारामध्ये आत्मविश्वास भेटतो का? नाही. नाही. आत्मविश्वास आतून येतो तो. आतून येतो म्हणजे काय? तर जसे त्या माणसाचे विचार असतील, त्या विचारावरून त्या माणसाचा आत्मविश्वास डेव्हलप होतो, वाढतो, विकसित होतो. त्या माणसाचं जसं वर्तन असेल, मग जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं, की नाही मला एफ-वाय ला 70% मार्क्स मिळाले पाहिजे आणि त्याला 70% मार्क्स मिळाले, तर त्याचा आत्मविश्वास वाढेल की कमी होईल? वाढेल. वाढेल. एखाद्या मुलाने जर का ठरवलं, की मला सकाळी ना एसपीडीएम कॉलेज पासून वाघाडीपर्यंत मला रनिंग करत जायचं आहे आणि तो गेला, तर त्याचा आत्मविश्वास वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढेल. आज तो वाघाडीपर्यंत गेला, उद्या किंवा 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर तो अर्थ्यापर्यंत जाण्याचं टार्गेट ठेवेल, की मी आता अर्थ्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढतो. 70% मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि तो म्हणतो, की पुढच्या वर्षी आता मला 80% भेटले पाहिजे. वाघाडीपर्यंत रनिंग करत जाणारा जो काही मुलगा असेल, तो मुलगा म्हणतो, आता वाघाडीपर्यंत जर मी रनिंग करत यायला लागलो, आता मला अर्थ्यापर्यंत जायचं आहे. म्हणजे त्याची जे काही अपेक्षा असतात, त्याच्या अपेक्षा वाढतात. आत्मविश्वास वाढतो, अपेक्षा वाढतो. जो माणूस महिन्याला ₹1,00,000 कमवत असेल, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो म्हणतो, की नाही आता मला ₹1,00,000 नाही, मी ₹1,25,000 कमवले पाहिजेत, मी ₹1,50,000 कमवले पाहिजेत. तर जशा पद्धतीने माणूस वर्तन करतो, त्या वर्तनातूनच माणसाचा आत्मविश्वास डेव्हलप होतो, बिल्ट होताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने आत्मविश्वास खूप महत्वाचा. बघा, तुमच्या समोर पैसे ठेवले आणि तुमच्या समोर जर का म्हटलं, की हा आत्मविश्वास आहे, तर तुम्ही कशाची निवड कराल? पैशाची निवड कराल का आत्मविश्वासाची? हां? कशाची निवड कराल? आत्मविश्वासासाठी. बरोबर. जर तुमच्यामध्ये जर आत्मविश्वासाची. आत्मविश्वास असेल ना, जर समजा तुमच्या समोर ₹1000 ठेवलेले असतील. ₹1000 तुमच्या समोर ठेवलेले आहेत. 10-10च्या नोटांची गड्डी आहे ₹1000ची. आणि तुम्हाला तुमच्या समोर आत्मविश्वास ठेवलेला आहे. तर ज्या माणसाला समज नसेल, तो माणूस असा म्हणेल, की मी ₹1000ची गड्डी उचलेल. आणि ज्या माणसाला समज असेल, तो माणूस म्हणेल, की मी आत्मविश्वास उचलेल. का आत्मविश्वास उचलेल? तर आत्मविश्वास उचलल्यानंतर जे काही ₹1000 आहे, तो ₹1000पेक्षाही जास्त ₹1,00,000 पण तो कमवू शकेल, जर त्याच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर. आत्मविश्वास जर का असेल, तर तुम्ही या भारतावर नाही, तुम्ही या जगावरती पण राज्य करू शकाल. आत्मविश्वास जर का असेल, तर तुमच्याकडे सैन्य नसताना देखील तुम्ही लढाई जिंकू शकाल. शिवाजी महाराजांकडे काही फारसं सैन्य नव्हतं. जितकं औरंगजेबाकडे होतं, तितकं सैन्य तर शिवाजी महाराजांकडे नव्हतं. पण त्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि तोच आत्मविश्वास त्यांनी इतर मावळ्यांमध्ये केला आणि मग त्यांनी गनिमी काव्याच्या पद्धतीने कसं लढायचं, हे त्यांनी तंत्र शोधलं. पण हे तंत्र त्यांना कशामुळे सापडलं? आत्मविश्वासामुळे सापडलं. अभ्यासाच्यामुळे सापडलं. शत्रूचा ते अभ्यास करायचे. आणि त्या आत्मविश्वासाच्या माध्यमातून सैन्य फारसं नसताना देखील शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण जर काय घेतलं, तर त्यांच्याकडे काही फारसा पैसा नव्हता शिक्षण घेण्यासाठी. ते रस्त्यावरच्या लाईटाखाली अभ्यास करायचे आणि त्यांना चांगले भरगच्च मार्क पडायचे. जसे मार्क पडायचे त्यांना, तशा पद्धतीने त्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हायची आणि मग त्यांनी जगाचा एक नंबरचा विद्वान म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलं. हे फक्त केवळ आत्मविश्वासाच्या बळावरती. त्या माणसाकडे काही फारसे पैसे नव्हते. अनिल अंबानी, मुकेश अंबानीचे वडील धीरूभाई अंबानी
साधा छोट्याशा किराणा दुकानापासून त्यांनी व्यवसाय सुरू केला. किराणा दुकानापासून व्यवसाय सुरू झाल्यानंतर पेट्रोल पंप झाले आणि त्याच्यातून मग त्यांनी डेव्हलपमेंट केली. आज त्यांची मुलं आपल्या भारतातले सगळ्यात श्रीमंत म्हणून गणल्या जातात. धीरूभाई अंबानी देखील भारतातील सगळ्यात श्रीमंत माणूस होता, पण आत्मविश्वास पाहिजे. एका दुकानाचं 2 दुकान मी कसे करेल, 1,000चे 4,000 मी कसे करेल, 1,00,000चे 10 लाख मी कसे बनवेल, याचा आत्मविश्वास माणसाकडे असला पाहिजे आणि त्याचं नॉलेज पण माणसाने मिळवलं पाहिजे. तर आपण 1,00,000चे 10 लाख करू शकतो. असो, तर हे जे काही वर्तन वैशिष्ट्य आहे, ते वर्तन वैशिष्ट्ये माणसाच्या अभ्यासातून, माणसाच्या वागण्यातून, माणसाच्या परिश्रमातून माणसामध्ये येताना आपल्याला दिसतात आणि तो माणूस कोणत्याही प्रकारची लढाई, कोणत्याही प्रकारचे युद्ध तो जिंकू शकताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व आहेत. व्यक्तिमत्वाच्या काही गैरसमजुती आपल्याला समाजामध्ये बघायला भेटतात. काय आहेत व्यक्तिमत्वाच्या गैरसमजुती? तर पहिली गैरसमजूत आहे ते म्हणजे शारीरिक सौंदर्य म्हणजे व्यक्तिमत्व. आपण अगोदरही बघितलं की एखादा माणूस, एखादी स्त्री, एखादा पुरुष दिसायला सुंदर असला, आपण म्हणतो वाह! क्या ग्रेट पर्सनॅलिटी है. काय सुंदर पर्सनॅलिटी आहे त्या माणसाची. काय सुंदर पर्सनॅलिटी आहे त्या लेडीजची असं आपण म्हणतो. पण मित्रांनो, जसं बाह्य सौंदर्य महत्वाचं आहे, त्याही पेक्षा अंतर्गत सौंदर्य खूप महत्वाचं आहे. हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. जसा एखादा आंबा बाहेरून दिसायला सुंदर आहे, पण तो कापल्यानंतर तो चव कशा पद्धतीने देतो, त्याच्यावर त्याची सुंदरता अधिक अवलंबून आहे. तो बाहेरून पण सुंदर दिसला पाहिजे आणि आतूनही त्याने चव द्यायला पाहिजे. तशा पद्धतीने एखादं घर बाहेरून पण सुंदर दिसलं पाहिजे आणि आतनी पण त्या घरामध्ये गेल्यानंतर राहायला मजा आली पाहिजे. नाहीतर बाहेरून सुंदर दिसतंय, पण घरातनी हवा येत नाही, घरातनी उजेड येत नाही, तर अशा घरामध्ये जीव गुदमरेल माणसाचा. म्हणून घर दिसायला बाहेरून कसं सुंदर आहे, ते तर सुंदर पाहिजेतच, पण आतूनही त्याच्यामध्ये हवा किती येते, उजेड किती येते, ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तेव्हा ते घर आपल्याला राहण्याचा आनंद देऊ शकेल. म्हणून सुंदरता बाहेरून पण असली पाहिजे आणि आतून पण असली पाहिजे. माणूस बाहेरूनही सुंदर असला पाहिजे आणि आतूनही सुंदर असला पाहिजे. म्हणून हा पहिला समाजातला गैरसमज आहे की शारीरिक सौंदर्य म्हणजेच व्यक्तिमत्व. तर शारीरिक सौंदर्य हा व्यक्तिमत्वाचा छोटासा भाग आहे मित्रांनो. दुसरा गैरसमज आहे, इतरांवरती छाप पाडणे म्हणजेच व्यक्तिमत्व. बघा, काही लोक पैशाने छाप पाडतात. जादूगार आपल्या जादूने छाप पाडताना आपल्याला दिसतो. कलाकार असतो, तो कलाकार आपल्या कलेने छाप पाडताना आपल्याला दिसतो. पण छाप पाडणे म्हणजे व्यक्तिमत्व नाही, तर छाप पाडणे मग ते कशाच्या का माध्यमातून तुम्ही छाप पाडत असाल, पैशाच्या माध्यमातून पाडत असाल, श्रीमंतीच्या माध्यमातून पाडत असाल, सौंदर्याच्या माध्यमातून पाडत असाल किंवा शारीरिक ताकदीच्या माध्यमातून गुंड लोक जे असतात, शारीरिक मसल पॉवरच्या माध्यमातून लोकांवरती प्रभाव पाडतात, लोकांना घाबरून सोडतात, लोकांमध्ये भीती निर्माण करतात. पण ते तर पाहिजेतच, पण त्याही पेक्षा जर तुम्हाला स्वभावाने जर लोकांवरती जर छाप पाडता आली, आपल्या वागण्याने लोकांना धाकधपाट्याने नाही, लोकांना मारून नाही, लोकांवरती गुंडगिरी करून नाही, लोकांनी पैशाच्या माध्यमातून नाही, तर आपल्या स्वभावाच्या माध्यमातून जर का छाप जर का पाडत असेल, तर माणूस असंख्य वर्ष राज्य करू शकतो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, शिवाजी महाराज कोणत्या शतकातले होते मित्रांनो? शिवाजी महाराज कोणत्या शतकातले होते? 1600. बरोबर. आज कोणतं शतक चालू आहे? ये 21वे शतक. बरोबर. आज 21वे शतक चालू आहे. शिवाजी महाराज 16व्या शतकात जन्माला आलेले, 16व्या शतकात त्यांनी पराक्रम केलेला, पण त्यांचा पराक्रम आजही आपण लक्षात ठेवतो, त्यांची जयंती करतो, त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. जेव्हा केव्हा भाषण करण्याची वेळ येईल, शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण देतो. त्यांनी पैशांमुळे, मसल पॉवरमुळे छाप पाडली नाही, तर ती त्यांच्याकडे होतीच. लढाऊ वृत्ती त्यांच्याकडे होतीच, पण ती लढाऊ वृत्ती लोकांवरती अन्याय करण्यासाठी त्यांनी वापरली नाही. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वापरली आणि म्हणून त्यांना जनतेचा राजा, रयतेचा राजा असं म्हटलं जातं. त्यांचं राज्य लोकांसाठी होतं.
लोकांची लुबाडणूक करण्यासाठी नव्हतं, लक्षात घ्या. आणि म्हणून 16व्या शतकातले शिवाजी महाराज त्याच्याही अगोदर 16व्या शतकातल्या शिवाजी महाराजांच्या अगोदर अगदी 3ऱ्या शतकातनी 4थ्या शतकातनी गौतम बुद्ध असतील, त्यानंतर मागच्या 19व्या शतकामध्ये बाबासाहेब आंबेडकर असतील, महाराणा प्रताप असतील, तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, किती संत पुरुषांचे नाव आपल्याला घेता येतील, किती महापुरुषांचे नाव आपल्याला घेता येतील. संत शेना असतील, कितीतरी महापुरुष, संत एकनाथ असतील, तुकडोजी महाराज असतील, तर यांचा कालखंड फार जुना आहे. आजही त्या लोकांना आपण मानतो, त्या लोकांचा आपण तितकाच सन्मान करतो. का? तर ते नुसते स्वतःसाठी जगले नाही मित्रांनो. त्यांचं व्यक्तिमत्व नुसतं देखने में भली और कमर में ढिली असं व्यक्तिमत्व नव्हतं. ते जसे बोलत होते तसे ते वागत होते. म्हणून आजही ते वंदनीय आहेत. आजही आपण त्यांच्या विचारांचा आदर करतो, त्यांच्या विचारांचा सन्मान करतो. ते आपल्या स्वतःसाठी जगले नाहीत, ते समाजासाठी जगले. नुसत्या आपल्या स्वतःच्या जातीसाठी जगले नाहीत, तर संपूर्ण देशासाठी जगले. शिवाजी महाराजांनी एका जातीसाठी काम केलं नाही. आंबेडकरांनी एका जातीसाठी संविधान लिहिलं नाही. गाडगे महाराजांनी एका जातीसाठी कीर्तनं केलेली नाहीत. समग्र समाजासाठी त्यांनी कीर्तनं केली. तुम्ही गाडगे महाराजांना वाचलं पाहिजे. महाराणा प्रतापांनी एका जातीसाठी काम केलं नाही मित्रांनो. पण आपण महापुरुषांना जातीमध्ये विभागून टाकलं, तो त्यांचा दोष नाही, आपल्या विचारांचा दोष आहे, आपल्या अज्ञानाचा दोष आहे. असो, माझी जी काही लेक्चरची वेळ होती, ही लेक्चरची वेळ आज समाप्त झालेली आहे. राहिलेलं उर्वरित 1-2 मुद्दे बाकी राहिलेले आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. आज आपण माझ्या लेक्चरला जॉईन झालात, माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न केलात, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि ज्ञानाचा जावो अशा मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.